अजितदादाचं विमान पडत असताना मी बघितलं, निळ्या पॅन्टवालं कुणीतरी दरवाजा उघडून उडी मारण्याचा प्रयत्न करत होतं, पण तेवढ्यात स्फोट झाला. अशा पद्धतीची माहिती देणारे सरपंच आटोळे हे काहीतरी खोटं बोलत आहेत, असंच एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून दिसतंय. कारण ते जे काही सांगतायत ती दिशाभूल करणारी माहिती सांगतायत. जर एक CCTV फुटेज जे व्हायरल झालंय त्याच्यामध्ये दिसतंय की विमान कल्लं खाली आलं आणि एका सेकंदामध्ये त्याचा स्फोट हवेमध्ये दिसला आणि एवढ्या काळात त्या विमानापर्यंत कुणीही जाऊ शकत नव्हतं. आणि आटोळे सांगतायत की आम्ही मोटरसायकलवर गेलोत, मग विमान खाली पडलं, पडल्यानंतर उतरण्याचा कुणीतरी प्रयत्न करत होतं आणि तेवढ्यामध्ये त्याच्यातून स्फोट झाला. CCTV मध्ये दिसतंय की विमान कल्लं, पडलं आणि स्फोट झाला. त्याच्यामुळे आटोळे जे सरपंच आहेत ते कशामुळे दिशाभूल करणारी माहिती देत आहेत, हा प्रश्न आम्ही विचारतोय. एकंदरीत अशी शंका निर्माण व्हायला लागली की अजितदादा पवार यांचा घातपात करणारी एक प्रकारे जी काही प्रक्रिया आहे ती या बारामती विमानतळाच्या आसपासच होती का, असा सुद्धा आता प्रश्न निर्माण व्हायला लागलाय. कारण त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात दिशाभूल करणारी माहिती बाहेर येते.